नमस्कार मित्रांनो, वेलकम टू समृद्धी व्लॉग. पहिले तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज घेऊन आलेली आहे मी नवीन व्हिडिओ. सर्वांची आवडती रेसिपी आणि डिश पावभाजी. ये पहिले तर मला सर्वांनी सांगा, पावभाजी कोणाला कोणाला आवडते कमेंट्स करून. मोस्टली सर्वांनाच पावभाजी आवडते. आणि हो, जे माझ्या चॅनलला नवीन आहेत, नवीन जोडले गेलेत, त्यांनी स्किप न करता हा फुल व्हिडिओ पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला वळूया आपण पावभाजीच्या रेसिपीकडे. आलू आहे, आलूच्या वरचं काढून मी आलू कट केलेला आहे. कांदा, पहिले तर पावभाजीला काय काय सामान लागतं ते आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं आहे. तुम्ही सर्व व्हेजिटेबल्स टाकू शकता. कांदा, टोमॅटो, बटाटा, वटाणा, फ्लावर, शिमला मिर्च, गाजर, बीन्स, हे सगळं टाकू शकता तुम्ही. मी सर्व ॲड केले. पहा, मी सर्व कट केले. आणि मला खडी पावभाजी आवडते, त्यामुळे मी बारीक बारीक कट करते. याला बॉईल करून घेते आणि पावभाजीचं ते चमचा असतो त्याने मिक्स करून घेते, त्याला चांगलंसं कस करून घेते. तर आता हा पावभाजी मी मुलांना तशी आवडत नाही म्हणून मिक्सरमध्ये काढून बनवणार आहे. तर पाहू शकता इथे मी फ्लावर घेतला आहे, शिमला मिर्च घेतली आहे, वटाणा, कांदा, टोमॅटो, गाजर, हे सर्व मी घेतलेले पाहू शकता तुम्ही. हे सर्व धुवून घ्यायचे, सर्व चिरून, आणि कुकरला लावायचे. तुम्हाला कुकरला लावायचं नसेल तर तुम्ही पातेल्यात पण थोडंसं कमी पाणी टाकून बॉईल करू शकता. पाणी हवं तेवढंच टाका, जास्त पाणी टाकू नका, कारण जास्त पाणी टाकण्याने भाज्यांची चव निघून जाते. आणि मग मी थोडंसं मीठ टाकून हे बॉईल करायला टाकलं होतं. थोडंसं 1 ग्लास पाणी टाकून हे अद्रक लसूण पेस्ट आणि हा वरतून लागतो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा, कोथिंबीर खूप बारीक चिरा, लिंबू. आणि इथे कांदा चिरून माझे हाल खूप वाईट झालेले आहेत बघा. रडून रडून डोळे लाल झालेत. कांदा असा आहे की जो मला खूप रडवतो. घरात कोणाची हिंमत नाही, पण कांद्याची एवढी हिंमत आहे की हा मला सारखं रडवतो. आणि मग मी थोडंसं एनर्जीसाठी नारळ पाणी पिते. तुम्ही पण प्यायचं असेल तर प्या. आणि आता सगळी व्हेजिटेबल्स बॉईल झालेले आहेत, ते आपण एका चाळणीमध्ये घालून घेऊयात. सावकाश करा हे घालून घेताना, कारण की गरम वाफ लागू शकते हाताला. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थंड झाल्यावर पण हे चाळणीमध्ये घालून घेऊ शकता. मला लगेच बनवायची होती, त्यामुळं मी लगेचच्या लगेच बॉईल झाल्याच्या नंतर चाळणीमध्ये त्याला ओतलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि 1 ते 2 शिट्टीमध्ये हे सगळे व्हेजिटेबल्स बॉईल होतात बरं का. 1 शिट्टी पण पुरेशी आहे. हां, तुम्ही जर हे चिरून नाही घेतलं, सर्व डायरेक्ट बॉईल करायला टाकलं, तर 2 ते 3 शिट्ट्या लागतील तुम्हाला. पण मी हे सगळं चिरून टाकलेलं आहे, कट करून टाकलेलं आहे त्यामध्ये, त्यामुळे वेळ नाही लागणार. मी 1 शिट्टी होऊ दिली आणि दुसरी शिट्टी होण्याच्या आधी हे बंद केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, हे चांगल्या प्रमाणात छान बॉईल झालेलं आहे. आता हे थोडंसं थंड होऊ देऊयात, कारण की डायरेक्ट गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही टाकलं तर ते एकदम एअर पकडतो तो. त्यामुळे थोडंसं थंड झाल्यावरती तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यात ओता आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेते याला मस्तपैकी. मी मिक्सरमध्ये फिरवते आहे. तोपर्यंत सर्वांनी सांगा, तुम्हाला खडी पावभाजी, तवा पावभाजी का अशी पावभाजी, कोणती पावभाजी आवडते? तर आता हे मिक्सरमधून काढलेलं आहे मी. आता आपण पहिले पातेल्यामध्ये बटर टाकूयात. आणि मी बटरलाच हे करते, मी ऑइल टाकत नाही, कारण बटरची जी टेस्ट असते पावभाजीला ती खूप इम्पॉर्टंट असते. त्यामुळे मी स्टार्टिंगला बटर टाकलेलं आहे. बाकी बटरच्या नंतर तुम्हाला जर अख्खा वाटाणा थोडंसं, म्हणजे जेवढे आपण व्हेजिटेबल्स टाकले तेवढे बारीक, खूप बारीक कट करून थोडेसे तुम्ही ठेवू शकता. आणि हे बटरमध्ये थोडेसे शॅलो फ्राय करू शकता आणि मग टाकू शकता. पण माझ्या मुलांना व्हेजिटेबल्स असं मध्ये आलेले आवडत नाही, म्हणून मी पूर्ण मिक्सरमध्ये फिरवून घेते व्हेजिटेबल्सला. पण मला तसं आवडतं. पण मला एकटीला करायची असेल किंवा घरी गेस्ट आले त्यांना करायचे असेल तर मी तशीच करते. सगळे व्हेजिटेबल्स बारीक कट करून बाजूला ठेवते आणि हे नंतर ह्याच्यामध्ये बटरमध्ये फ्राय करते आणि मग हे मिक्सरमधून काढलेलं वाटण त्यात टाकते. आणि पावभाजीला थोडासा कलर येण्यासाठी फ्रूट कलर आपण टाकूयात, रेड कलरचा. त्याने करून आपल्याला जी चौपाटीवरची पावभाजी असते
सेम तसा कलर येईल मस्तपैकी. किंवा तुम्ही काश्मीरी तिखटसुद्धा टाकू शकता. माझ्याकडे काश्मीरी लाल तिखट नव्हतं, त्यामुळे मी कलर टाकलेला आहे. आणि मला स्पायसी पावभाजी पाहिजे, त्यामुळे मी घरचं लाल तिखट पण त्यामध्ये टाकते आहे. पावभाजीचे मसाल्याचं एक तुम्ही पुडी बाहेरून आणून पण टाकू शकता, मी ती पण टाकली आहे. किंवा पावभाजी मसाला घरी पण बनवू शकता. सध्या माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी रेडीमेड पावभाजी मसाला आणलेला. नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पावभाजी मसाला कसा बनवायचा ते सुद्धा तुम्हाला सांगेल. पहा किती सुंदर कलर आला आहे मस्तपैकी. नॅचरल कलर टोमॅटो गाजरचा पण येतो रेड कलर, पण सेम तो कलर येण्यासाठी तुम्ही थोडासा कलर टाकू शकता. आणि बघा किती सुंदर कलर आहे. पावभाजी तयार आहे. आता पावभाजी सर्वांना मी करून, आणि सॉरी बरं का, लेट झालेला होता, त्यामुळे मी डिश तयार केलेला व्हिडिओ नाही बनवता आला डायरेक्ट, कारण सर्वांना भूक लागली होती. सगळ्यांना पावभाजी दिली मी. सर्वांनी खूप आवडीने खाल्ली. आणि ते सूर्यासाठी मला स्पेशल ब्रेड आणावे लागले, कारण तो पाव खात नाही. सूर्याने सुद्धा पावभाजी खूप आवडीने खाल्ली. त्याला विचारलं कशी झाली, तो पण म्हटला मस्त झाली. आणि ह्या दोघी त्याला हसतायत. तो बोबडं बोलतोय ना, म्हणून ह्या दोघी त्याची हसी उडवतायत. या दोघींना मारलं पाहिजे. आणि तिकडे समृद्धीचं काहीतरी वेगळं. पावभाजी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. पावभाजी सगळ्यांनी खाल्ल्याच्या नंतर समृद्धी म्हटली, मम्मी 2 ब्रेडमध्ये पावभाजी लावून आणि त्यामध्ये मस्त कांदा वगैरे लाव आणि बघ तू खाऊन कसं लागतं, कारण हे समृद्धीने करून पाहिलं होतं. मग मागे लागली ती. म्हटलं चल ठीक आहे, मी करून पाहते. समृद्धी असं डोक्यामध्ये काहीतरी येतच राहतं तिच्या, आणि ती काहीतरी करायला सांगते, तिचं डोकं चालवते. तर मी म्हटलं चल ठीक आहे, ट्राय करते मी. मग समृद्धीने म्हटलं तसं मी ट्राय केलं, आणि तुम्ही विचार नाही करणार, खूप सुंदर लागलं मला ते, खूप मस्त. चला तर बाय बाय सर्वांना, शुभरात्री. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ पूर्ण पहा. बाय, टेक केअर. भेटूयात नंतरच्या व्लॉगमध्ये. शुभरात्री.